नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स जे प्रकार बघितलेले आहेत. ओके, कुठले प्रकार आहेत सांगा पाहू. ओके, कुठले येणार त्या प्रकार. पहिला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून फाइंडिंग इन्व्हर्स. ओके, सेकंड टाइप अप्लाय होईल बाय युझिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून आपण इन्व्हर्स काढायला सांगितलेलं होतं. ओके, तसंच तिसरा टाइप अप्लाय केलेला होता आपण अडजॉइंट मेथड. ओके, त्यातले पहिला जो टाइप आहे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, त्याची थेरी आपण सर्व काही व्यवस्थित पाहिलेली आहे पहा. सिमिलरली आपल्याला आता त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपल्याला कॅल्क्युलेशन्समध्ये घ्यायचे आहेत पहा. ओके, तर सांगायचं तात्पर्य एकच आहे, जे काही 6 स्टेप्स मी तुम्हाला मेन्शन केलेल्या होत्या, सांगितलेल्या होत्या, त्या 6 स्टेप्स काय करायचे तुम्हाला इथं डोळ्यासमोर ठेवायचे आहेत. ओके, लेक्चर पाहत असताना ज्या काही 6 स्टेप्स तुम्हाला मी यूज करून दिलेल्या होत्या किंवा दिलेल्या होत्या, त्या सगळ्या 6 स्टेप्स काय करायचे इथं डोळ्यासमोर ठेवायचे आहेत. कुठल्या 6 स्टेप्स होत्या सांगा पाहू. इथं पहिलं A11 reduces to 1 by using R2 or R3. A11 reduces to 1 by using R2 or R3. ओके, सिमिलरली सेकंड स्टेप होती A21 आणि A31 reduces to value 0 by using R1. जो एलिमेंट 1 केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स आपण काय करतो इथं 0 करतो. ही सेकंड स्टेप होती पहा. ओके, थर्ड स्टेप होती एलिमेंट रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये A22 reduces to value 0. A22 reduces to value 0 by using काय घेणार इथं R3 or scalar multiplication. R3 or scalar मल्टिप्लिकेशन. कळालं का पहा. R3चा जर वापर करता येत नसेल तर आपण स्केलर मल्टिप्लिकेशनचा वापर करून आपण एलिमेंट 1ला रिप्लेस केलेला होता पहा. स्केलर मल्टिप्लिकेशनचा वापर करून ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल, त्याच एलिमेंटला काय करावं लागेल, डिवाइड केल्यानंतर आपल्याला एलिमेंट 1 येणार आहे. फॉर एक्झाम्पल 5 जर असेल तर 1/5 मल्टिपल विथ 5, 1/A22 एलिमेंट ऑफ A22 मल्टिपल विथ काय असणार इथं R2 अप्लाय होईल पहा. समजलं का पहा. ओके, त्यामुळे त्याच एलिमेंटला मी जर डिवाइड केलं तर एलिमेंट काय येणार इथं एक्झॅक्टली इक्वल टू 1 अप्लाय होईल. ओके, आणि ते एक नोट मेन्शन केलेली होती विद्यार्थी मित्रांनो इथं आपण. ती कुठली नोट होती इथं, डोंट यूज काय असणार इथं R1चा वापर करायचा नाहीये. का करायचा नाहीये विद्यार्थी मित्रांनो इथं वापर सांगा पाहू. कारण की ज्या स्टेप्स आपण फॉलो केलेल्या आहेत प्रिव्हियस स्टेपमध्ये ज्या स्टेप्स आपण फॉलो केलेल्या आहेत त्या स्टेपमध्ये किंवा जे एलिमेंट आपण कन्वर्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होता कामा नाहीत. कळालं व्यवस्थित. ओके, त्याचा वापर करून चौथी स्टेप आपण रेफर केलेली होती. त्याच्या वरचा आणि त्याच्या खालचा एलिमेंट, वरचा एलिमेंट कुठला असणार आहे A12, खालचा एलिमेंट कुठला असणार आहे A32. रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग R2. जो एलिमेंट 1 केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स आपण काय केलेले आहेत पहा, 0 मध्ये रिप्लेस केलेले आहेत पहा. समजलं. ओके, आता ह्या सगळ्याचा वापर करून पाचवी स्टेप काय होती इथं A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 बाय युझिंग ओनली स्केलर मल्टिप्लिकेशन. शेवटचा एलिमेंट 1 करत असताना तुम्हाला फक्त एकच ऑपरेशन शिल्लक राहणार आहे. कुठलं ऑपरेशन शिल्लक राहणार इथं, ओनली स्केलर मल्टिप्लिकेशन. कारण की त्याच्यामध्ये जर आपण R1 किंवा R2चा जर वापर केला तर प्रिव्हियस स्टेपमध्ये जे आपण कॅल्क्युलेशन्स रेफर केलेले आहेत ते सगळे कॅल्क्युलेशन्स काय होणार इथं रिप्लेस होणार आहेत पहा. रिप्लेस होणार याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं चेंजेस होणार आहेत. आणि जर चेंज होत असेल तर मात्र काय असणार आता इथं, चेंज होत असेल तर डेफिनेटली काय होणार इथं, परत मला त्या स्टेप्स फॉलो करण्यासाठी परत मला R1 R2चा रिप्लेसमेंट करावी लागेल. म्हणजे मला तिथल्या तिथं खेळत बसावं लागेल पहा. समजलं व्यवस्थित. त्यामुळे तिसरा एलिमेंट 1 करत असताना डेफिनेटली काय घ्यावं लागेल तुम्हाला, डोंट यूज काय असणार इथं R1 अँड R2. कळालं का पहा, आपण नोटमध्ये मेन्शन केलेलं होतं पहा. ओके, सिमिलरली लास्ट स्टेप असणार आहे त्याचा वापर करून त्याच्या वरचे दोन एलिमेंट्स, त्याच्या वरचे म्हणजे कुठले असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो इथं A13 आणि A23 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग R3. ओके, ह्या ज्या काही 6 स्टेप्स आहेत ह्या 6 स्टेप्सचा व्यवस्थित वापर करून कुठलाही मॅट्रायसेसचा तुम्ही काय करू शकता इथे इन्व्हर्स कॅल्क्युलेट करू शकता. समजलं व्यवस्थित. ओके, सिमिलरली आपण काही एक्झाम्पल सुद्धा कन्वर्ट टू आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये काही एक्झाम्पल सुद्धा सोडवलेले आहेत पहा. ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनचा वापर करून सेम पार्ट आता इथे मला अप्लाय करायचं आहे बाय युझिंग काय करायचं आहे आता इन्व्हर्स ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. ओके, क्वेश्चन काय दिलेला असणार आहे पहा. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, क्वेश्चन दिलेला आहे
इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ दिलेला आहे 213 ओके 101 ओके 111 ओके देन फाइंड कॅल्क्युलेट करायचं आपल्याला ए इन्व्हर्स बाय युझिंग तुम्हाला कंपल्सरी प्रोव्हाइड केलेलं असणार आहे बाय युझिंग काय असणार इथं ERTचं मिनिंग काय अप्लाय होईल एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन कळालं का पहा ओके आता सोल्युशन आपण कंटिन्यू करतोय लक्ष द्या सगळ्यांनी ओके सोल्युशन लिहित असताना पहिली स्टेप ही काय असणार काय एक्झाम्पल मी रिपीट करतोय कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ दिलेला गिवन डेटा ओके 213 ओके 101 ओके 111 समजलं का पहा इलेमेंट तुम्ही क्रॉस चेक करायचे आहेत इच अँड एव्हरी इलेमेंट 2-3 इलेमेंट व्यवस्थित चेक करून घ्या कारण इलेमेंट जर लिहायला चुकला तर डेफिनेटली काय अप्लाय होईल इथं कॅल्क्युलेशन खालचे सगळे चुकत जाणार आहेत आता हा जो ए मॅट्रायसिस दिलेला आहे त्याचं काय करायचं आपल्याला इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायचं आहे बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन कळालं का पहा ओके तर आता इन्व्हर्स एक्झिस्ट होतो का नाही हे मला क्रॉस चेक करावं लागेल आणि इन्व्हर्स एक्झिस्ट करण्यासाठी हा दिलेला जो काय मॅट्रायसिस असेल त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो इथं डिटर्मिनंटमध्ये करावं लागेल ओके डिटर्मिनंट ॲज वेल ॲज मॅट्रायसिस आर डिनोटेड बाय सेम लेटर्स A to Z कॅपिटल लेटरने दर्शवणार आहे त्यामुळे दोन्ही टॉपिकमध्ये किंवा त्या स्टेपमध्ये फरक ओळखण्यासाठी काय करावं लागेल ए मी रिप्लेस केलेल्या मॉड ऑफ ए म्हणजेच काय इथं आता मॉड म्हणू शकतो का आपण नाही म्हणणार याला मॉड म्हणायचं काय याला नाही म्हणायचं काय म्हणणार इथं डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू ओके मला सांगा आता पुढं जो बॉक्स दिलेला आहे तो कन्वर्ट कशामध्ये झाला टू व्हर्टिकल लाईन्स एलिमेंट रिमेन सेम 213 101 111 रिमेन्स सेम राहील पहा डिटर्मिनंट कम्प्लीट ओके लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित आणि सिम्बॉलिक प्रेझेंटेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आपला होईल पहा ओके चला आता 1/1 3/3चा डिटर्मिनंट दिलेला आहे कन्वर्ट करून घ्या 2/2 मध्ये 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम पहिला एलिमेंट कुठला आहे 2 इंटू डिटर्मिनंट ऑफ एलिमिनेट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम शिल्लक काय राहणार 0 1 1 1 0 1 1 1 शिल्लक राहील पहा ओके मायनस ऑफ अल्टरनेट प्लस मायनस आहे पहिला फॉर्म्युलामधला प्लस आता एलिमेंटचा मायनस ओके एलिमेंट रिमेन सेम प्लसच आहे प्लस मायनस आन्सर मायनस कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करायचा विद्यार्थी मित्रांनो इथं एलिमिनेट फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम 1 1 1 1 शिल्लक राहिला पहा किती शिल्लक राहिला 1 1 1 1 शिल्लक राहिला पहा ओके पहिला प्लस सेकंड मायनस अगेन प्लस ओके एलिमेंट कुठला आहे 3 पॉझिटिव्ह आहे डिटर्मिनंट ऑफ कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार फर्स्ट रो थर्ड कॉलम 101 आपल्याला पहा 1011 मध्ये अप्लाय होईल म्हणजे 3/3चं रूपांतर मी कशामध्ये केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 2/2 मध्ये करून घेतलेलं आहे 2/2 डायरेक्ट एक्सपान्शन इज ऑल्सो पॉसिबल क्रॉस मल्टिप्लिकेशन काय नाही व्हॅल्यू 0 मायनस ऑफ 1 -1 मल्टिपल विथ 1 मायनस ऑफ 1 पहिल्या ह्या दोघांचा क्रॉस मायनस ह्या दोघांचा क्रॉस ओके प्लस 3 इनसाइड द ब्रॅकेट क्रॉस 1 ओके फॉर्म्युलामधला मायनस 11 1 0 जार व्हॅल्यू 0 मध्ये अप्लाय होईल पहा ओके रिअरेंज करून घ्या इज इक्वल टू 2 इनसाइड द ब्रॅकेट -1 ओके -1 इनसाइड ब्रॅकेट 1 -1 व्हॅल्यू 0 प्लस 3 इनसाइड द ब्रॅकेट 1 -0 व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल एक्झॅक्टली इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ काय नाही व्हॅल्यू तर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -2 -0 प्लस 3 ओके -2 प्लस 3 व्हॅल्यू किती येणार शिल्लक राहणार देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू किती आली तर +1 मध्ये आपल्याला पहा ओके मला सांगा म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 0 मध्ये आलेली आहे का नाही आहे याचा अर्थ काय अप्लाय होईल देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू 0 द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स द मॅट्रिक्स ए इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आणि दिलेला मॅट्रायसिस जर नॉन सिंग्युलर जर असेल तर काय अप्लाय होईल तर देअरफॉर ए इन्व्हर्स इज काय अप्लाय होईल एक्झिस्ट इन्व्हर्स इज एक्झिस्ट होईल पहा समजलं व्यवस्थित म्हणजे ह्या ज्या काही स्टेप्स आहेत त्यामुळे एलिमेंट रो असू दे एलिमेंट कॉलम असू दे किंवा अडजॉईंट मेथड जरी असेल तर इथपर्यंतच्या ज्या सगळ्या स्टेप्स असतील ह्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये सेम आणि इक्वल आहेत पहा ह्याला अर्धा मार्क असणार आहे कुठली मेथड असू दे समजलं ओके आता ह्याच्या पुढचे जे काय कॅल्क्युलेशन्स असणार आहेत ते डिपेंडिंग अपॉन युअर काय असणार आहे तिथं सिच्युएशन किंवा एक्झाम्पलची स्टेपवरून चेंजेस होणार आहेत बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ द इन्व्हर्स मॅट्रिक्स काय अप्लाय होईल देअरफॉर ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल कॅपिटल आय ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल कॅपिटल आय एलिमेंट रोजचा वापर करायचा आहे त्यामुळे काय करावं लागेल ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल कॅपिटल आय आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेला आहे ओके
बोला आता हे 3 पार्ट्स आहेत, ए आहे, ए इनव्हर्स आहे, आय आहे. ओके, ह्याच्यामध्ये अननोन कोण आहे, इनव्हर्स. ए दिलेला आहे, ए वरून मी आय रेफर करू शकतो. आय म्हणजे काय असणार, युनिट मॅट्रिक्स हॅव्हिंग द ऑर्डर 2x2 और 3x3. जर एच ऑर्डर 3x3 असेल तर आय किती बाय कितीच घ्यावा लागेल, 3x3चाच घ्यावा लागेल. पहा. ओके, मॅट्रिक्स ऑफ काय काय येणार पाहता इथं, एलिमेंट्स 2 1 3. ओके, 1 0 1. ओके, 1 1 1 रिमेन्स सेम राहील. पहा, इंटू ए इनव्हर्स एक्झॅक्टली इक्वल टू राईट साईडचा मॅट्रिक्स काय असणार आहे इथं राईट साईडला, 1 0 0 0 1 0 0 0 1 0 0 1. समजलं का? पहा. ओके, आता आपण काय केलं, फक्त फॉर्म्युलीजमध्ये किंवा जो रिझल्ट मेन्शन केलेला आहे आपण, कुठला रिझल्ट, ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल कॅपिटल आय, त्याच्यामध्ये फक्त आपण व्हॅल्यूज रिसब्स्टिट्यूट केलेले आहेत. एची व्हॅल्यू रिसब्स्टिट्यूट केली, त्याच्यानंतर आपण आयची पण व्हॅल्यू रिसब्स्टिट्यूट केलेली आहे. पहा, समजलं व्यवस्थित. आता टार्गेट काय असणार आपल्याला, हा जो काय मॅट्रिक्स ए दिलेला आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला, कॅपिटल आय मध्ये, म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 मध्ये. आणि इकडे जे कॅल्क्युलेशन्स तुम्ही रेफर कराल, म्हणजे हा ए जो काय मॅट्रायसेस दिलेला आहे त्याचं कन्व्हर्जन युनिट मॅट्रायसेसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे कॅल्क्युलेशन्स मी रेफर करणार आहे ते सेम कॅल्क्युलेशन्स मला कुठं अप्लाय करावे लागतील, राईट साईड ऑफ द युनिट मॅट्रिक्स कन्वर्ट टू न्यू मॅट्रिक्स कॅपिटल बी मध्ये रेफर करावं लागेल. पहा. ओके, चला तर 1 बाय 1 मी एक एक स्टेप फॉलो करणार. मला A11 रिड्युसेस टू 1 पाहिजे आहे बाय युझिंग R2 और R3. ओके, माझ्याकडे दोन ऑपरेशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, एक चेंजेस टू आणि दुसरं इंटरचेंजेस टू. कळलं का? पहा. ओके, सगळ्यात इझी कॅल्क्युलेशन कुठला असणार इथं, इंटरचेंजेस टू, कारण की विदाउट कॅल्क्युलेशन मला एलिमेंट जर 1 करता येत असेल तर मी रेफर काय करणार इथं, कुठलं रेफर करणार, इंटरचेंजेस टू ऑपरेटर. ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथं जर व्यवस्थित पाहिलं तर काय दिसतं आपल्याला, एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, काय दिसतं आपल्याला, खालचे 2 एलिमेंट्स तुमचे काय असतात तर 1 1 आहेत. पहा, म्हणजे मी R2 किंवा R3चा वापर करून पहिल्याला मी 1 करू शकतो. आता R2 मध्ये ऑलरेडी 1 आहे, त्यामुळे मी रेफर काय करणार इथं, R1 इंटरचेंजेस टू R1 इंटरचेंजेस टू R2 R1 इंटरचेंजेस टू R2 रेफर केलेला आहे. पहा. ओके, म्हणजे मला R1 R2 इंटरचेंज करायचं आहे, म्हणजेच काय आपल्याला इथं R3 रिमेन्स सेम, 1 1 1 रिमेन्स सेम. ओके, मल्टिपल विथ ए इनव्हर्स रिमेन्स सेम, एक्झॅक्टली इक्वल, सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लाइड टू द राईट साईड ऑफ द, काय सर, राईट साईड ऑफ द, काय सर इथं राईट साईडला जो आय दिले आहे त्याच्यावर पण मी सेम कॅल्क्युलेशन्स अप्लाय करणार आहे. म्हणजे काय येणार इथं, 0 0 1 रिमेन्स सेम राहील. पहा, 0 0 1 रिमेन्स सेम. कळलं का? पहा. ओके, डावीकडे जे कॅल्क्युलेशन तुम्ही रेफर कराल ते सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लाइड टू दी राईट साईड ऑफ द युनिट मॅट्रिक्स. कळलं? R1 चे एलिमेंट्स R2 ला शिफ्ट करणार आहे, 2 1 3 इज रिप्लेस्ड बाय R2 2 1 3. ओके, आणि R2 चे एलिमेंट्स R1 ला शिफ्ट करायचे 1 0 1 1 0 1, म्हणजे विदाउट कॅल्क्युलेशन, तिथे मला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. पहा. ओके, सेम राईट साईडला मी रेफर करणार, 1 0 0 इज रिप्लेस्ड बाय R2 ला रिप्लेस होणार 1 0 0. ओके, आणि R2 चे एलिमेंट 0 1 0 इज रिप्लेस्ड बाय R1 0 1 0. डावीकडे जे तुम्ही कराल ते सेम इम्प्रेशन, ते सेम कॅल्क्युलेशन मला उजवीकडे सुद्धा रेफर करायचे. ओके, चला पहिली स्टेप कंप्लीट झाली, A11 रिड्युसेस टू 1. ओके, आता त्याचा वापर करून त्याच्या खालचे 2 एलिमेंट्स, कुठले 2 एलिमेंट्स आहेत सांगा पाहू इथं, A12 आणि A31, A21 आणि A31 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0, म्हणजे हा जो 2 दिसतो मला हा 0 ला रिप्लेस करायचा. हा 2 जर मला 0 ला रिप्लेस करायचा असेल तर 2 - 2 व्हॅल्यू 0 मध्ये रेफर होणार आहे. पहा. ओके, 1 - 1 व्हॅल्यू 0, म्हणजे ऑपरेशन काय येणार आहे मग, R1 चेंजेस टू R1 मायनस ऑफ 2 टाइम्स काय अप्लाय होईल, R2 चेंजेस टू R2 मायनस ऑफ 2 टाइम्स R1 अप्लाय होईल. पहा, सॉरी, लक्ष द्या व्यवस्थित, मला R2चं एलिमेंट चेंज करायचं आहे, त्यामुळे R2 चेंजेस टू R2 मायनस किती टाइम्स घ्यावं लागेल, 2 - 2 व्हॅल्यू 0 येणार आहे. 2 मायनस ऑफ व्हॅल्यू R2 मायनस ऑफ 2 टाइम्स व्हॅल्यू R1 अप्लाय होईल. पहा. ओके, आणि त्याच वेळेस मला खालचा पण एलिमेंट 0 करायचा आहे, म्हणजे काय झालं, R3 चेंजेस टू काय झालं आता इथं, R3 मायनस ऑफ R1. ओके, राईट साईडला रफ कॅल्क्युलेशनला मी जागा सोडणार आहे. पहा, राईट साईडला रफ कॅल्क्युलेशन्स अप्लाय करायचे आहेत. ओके, आता 1 बाय 1 कॅल्क्युलेशन्स, मला R2 आणि R3 इंटरचेंज करायचं आहे, याचा अर्थ काय अप्लाय होईल, देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ लिहिताना मार्जिनला लागून लिहा. ओके, R1 रिमेन्स सेम, 1 0 1 रिमेन्स सेम. ओके, मल्टिपल विथ ए इनव्हर्स रिमेन्स सेम, एक्झॅक्टली राईट साईडला सुद्धा
R1 रिमेन्स सेम, नो चेंज. 0 1 0 रिमेन्स सेम. ओके, आता वन बाय वन एक एक कॅल्क्युलेशन्स मी रेफर करणार आहे. पहा, तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा राईट साईडला, मी इथं कलर पेनचा वापर करतोय. पहा, ओके. पहिलं ऑपरेशन कुठलं आहे? R2 मायनस ऑफ 2 टाइम्स व्हॅल्यू R1, R2 मायनस ऑफ 2 टाइम्स व्हॅल्यू R1. R2चा पहिला एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं 2 आहे. पहा, 2 मायनस ऑफ 2 टाइम्स R1चा एलिमेंट 1, 2 मायनस 2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 0. 2 मायनस 2 व्हॅल्यू 0. ओके, R2चा सेकंड एलिमेंट कुठला आहे? 1 मायनस ऑफ 2 टाइम्स R1चा एलिमेंट कुठला आहे? 0. एलिमेंट टू एलिमेंट 1 मायनस 0 व्हॅल्यू 1 मध्ये रिप्लेस होईल. पहा, ओके. थर्ड एलिमेंट कुठला आहे? पहा, R2चा एलिमेंट 3. ओके, मायनस 2 टाइम्स R1चा एलिमेंट कुठला आहे? 1. ओके, 3 मायनस 2 व्हॅल्यू 1, म्हणजे 2 1 3 इज रिप्लेस्ड बाय, कशामध्ये रिप्लेस झाला विद्यार्थी मित्रांनो? इथं 0 1 1 मध्ये झाला. पहा, 0 1 1 मध्ये झाला. पहा, ओके. सेम कॅल्क्युलेशन मी राईट साईडला करणार आहे. राईट साईडचे कॅल्क्युलेशन्स काय असतात? पहा, R2चा एलिमेंट कुठला आहे? 1. R2चा एलिमेंट कुठला आहे? 1 मायनस ऑफ 2 टाइम्स व्हॅल्यू R1चा एलिमेंट 0, 1 मायनस 0 व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल. ओके, R2चा एलिमेंट कुठला आहे? 0 मायनस 2 टाइम्स R1चा एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं 1, 2 मायनस 0, 0 मायनस 2 व्हॅल्यू -2 मध्ये रेफर होईल. पहा, ओके. R2चा थर्ड एलिमेंट कुठला आहे? 0 मायनस 0 मल्टिपल विथ R1चा एलिमेंट कुठला असणार? इथं 0, 0 मायनस 0 व्हॅल्यू 0. ह्याचा अर्थ 1 0 0 इज रिप्लेस्ड बाय 1 मायनस 2 0, 1 मायनस 2 0. कळालं का? पहा, ओके. स्टेप्स तुमच्या सेम राहिले आहेत. फक्त जे काही रफ कॅल्क्युलेशन्स असतील ते एका ऑपरेशनसाठी मी फक्त 3 यूज केलेले होते आयडेंटिटी मॅट्रिसेसमध्ये रेफर करण्यासाठी. आता मात्र काय करावं लागेल? एका कॅल्क्युलेशनचे 6 म्हणजे राईट साईडचे सुद्धा 3 एलिमेंट्स तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करावे लागतील. ओके, सेम कॅल्क्युलेशन मी आता अजून एक करणार आहे. पहा, कुठला असणार आता इथं? R3 मायनस ऑफ R1, R3 मायनस ऑफ R1. ओके, बोला, R3चा पहिला एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो? डावीकडं पहिला एलिमेंट कुठला आहे? इथं 1 आहे. पहा, 1 मायनस ऑफ R1चा एलिमेंट 1, एलिमेंट टू एलिमेंट 1 मायनस 1 0. ओके, R3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे? 1 मायनस ऑफ R1चा सेकंड एलिमेंट कुठला आहे? 0, 1 मायनस 0 व्हॅल्यू 1 मध्ये रिप्लेस होईल. पहा, ओके. R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे? R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे? 1 मायनस ऑफ R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे? आता इथं अगेन R1चा थर्ड एलिमेंट कुठला आहे? 1 1 मायनस 1 व्हॅल्यू 0, 1 1 1 इज रिप्लेस्ड बाय, कशामध्ये झाला? तर इथं 0 1 0, 0 1 0 मध्ये झाला. पहा, ओके. सेम कॅल्क्युलेशन मी राईट साईडला अप्लाय करणार. ओके, जे इझी असतील ते तुम्ही डायरेक्ट रेफर करू शकता. पहा, काय नाही इथं अर्थ एलिमेंट 0, 0 मायनस ऑफ 0 व्हॅल्यू 0. ओके, 0 मायनस ऑफ 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 0 मायनस ऑफ 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? -1. ओके, अर्थीचं एलिमेंट 1 मायनस ऑफ 0, R1चा एलिमेंट 0 आहे, 1 मायनस 0 व्हॅल्यू 1, म्हणजे 0 0 1 इज रिप्लेस्ड बाय, कशामध्ये झाला तिथं? 0 मायनस 1 1 मध्ये झाला. पहा, समजलं? फक्त रफ कॅल्क्युलेशन्स तुमच्या इथं वाढणार आहेत. पहा, स्टेप्स तुमच्या रिमेन सेम. म्हणजे पहिल्या 2 स्टेप मी कंप्लीट केल्या. A11 रिड्युसेस टू 1 बाय युझिंग R2 ऑर R3, आणि त्याचा वापर करून त्याचे खालचे 2 एलिमेंट्स A21 आणि A31 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. चला, तिसरी स्टेप काय असणार विद्यार्थी मित्रांनो? तिथं A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 करायचं आहे. A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 करायची गरज आहे का हो? ऑलरेडी एलिमेंट तुमचा 1 आहे, तर मग ती स्टेप गेट कॅन्सल. परत त्याला 2 करायचं, 2 करून मग त्याला परत 1 करायचं, करत बसायची गरज नाही आहे. ती स्टेप तुमची इथे कॅन्सल होणार आहे. ऑलरेडी एलिमेंट 1 आहे. ओके, म्हणजे तिसरी स्टेप काय झाली? गेट कॅन्सल. चला, चौथी स्टेप, त्याचा वापर करून त्याच्या वरचा एलिमेंट आणि त्याच्या खालचा एलिमेंट, त्याच्या वरचा आणि त्याच्या खालचा एलिमेंट मला 0 करायचा आहे. पहा, वरचा एलिमेंट ऑलरेडी 0 आहे, तर मग ती पण एक स्टेप गेट कॅन्सल. ओके, त्याच्या खालचा एलिमेंट म्हणजे वरचा म्हणजे कुठला झाला? A12, आणि त्याच्या खालचा म्हणजे कुठला झाला? A32 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0, म्हणजे खालचा एलिमेंट प्रेझेंट आहे, तो मला 0 मध्ये रिप्लेस करायचा आहे. एलिमेंट कुठला आहे? 1 1 मायनस 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 0 येणार आहे. म्हणजे ऑपरेशन काय झालं आता इथं? मग R3 चेंजेस टू R3 मायनस ऑफ व्हॅल्यू काय अप्लाय होईल? R2. जो एलिमेंट तुम्ही 1 केलेला आहात त्याचाच वापर करून त्याच्या वरचा आणि त्याच्या खालचा एलिमेंट किती करायचा? आपल्याला 0 मध्ये रिप्लेस करायचा आहे. पहा, देअरफॉर काय येणार? पहा, मॅट्रिक्स ऑफ मी R3 चेंज करणार आहे. R1 R2 रिमेन्स सेम, 1 0 1. ओके, 0 1 1 रिमेन्स सेम राहिला. पहा, ओके. इनवर्स नो चेंज, रिमेन्स सेम राहणार. एक्झॅक्टली गो राईट साईडला सुद्धा R1 R2 रिमेन्स सेम, 0 1 0. ओके, 1 मायनस 2 0 रिमेन्स सेम राहतील. पहा,
समजलं व्यवस्थित. ऑपरेशन काय दिलेलं आहे आपल्याला, R3 मायनस ऑफ R3 मायनस ऑफ R2 R3 मायनस ऑफ R2 दिलेलं आहे पहा. ओके, चला R3चा एलिमेंट कुठला आहे, 0. ओके, मायनस ऑफ R2चा एलिमेंट कुठला आहे, 0. 0 मायनस 0 व्हॅल्यू 0, म्हणजे एलिमेंट चेंज झाला का, रिमेन सेम राहिला पहा. ओके, R3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे, 1. ओके, 1 मायनस ऑफ R2चा सेकंड एलिमेंट 1. 1 मायनस 1 व्हॅल्यू 0. ओके, R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे, 0. ओके, मायनस ऑफ R2चा एलिमेंट कुठला आहे, 1. 0 मायनस 1 व्हॅल्यू -1. ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो, इथं 0 1 0 इज रिप्लेस्ड बाय काय झालं तर इथं 0 0 -1 मध्ये झाला पहा. ओके, सेम कॅल्क्युलेशन मी उजवीकडे करणार आहे पहा. सेम कॅल्क्युलेशन मला उजवीकडे करायचे आहेत. पुढच्या साईडला मी रेफर करतोय पहा. बोला, आरचा एलिमेंट कुठला आहे, 0. ओके, 0 मायनस ऑफ 1 R1 R2चा एलिमेंट 1. 0 -1 व्हॅल्यू -1. ओके, R2चा सेकंड एलिमेंट -1 मायनस ऑफ इनसाइड ब्रॅकेट R2चा एलिमेंट -2. मायनस मायनस काय होतं, -1 -1 +2 व्हॅल्यू -1 +2 व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, R3चा एलिमेंट 1 मायनस ऑफ R2चा एलिमेंट कुठला आहे इथं 0. 1 - 0 व्हॅल्यू 1. म्हणजेच काय झालं, 0 -1 1 इज रिप्लेस्ड बाय -1 1 1 मध्ये रिप्लेस झाला पहा. -1 1 1 मध्ये रिप्लेस होईल. समजलं. ओके, म्हणजे मी 4थी स्टेप कंप्लीट केली. जो एलिमेंट मी 1 केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या वरचा म्हणजे A12 आणि त्याचा खालचा म्हणजे कुठला झाला, A32 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. ओके, चला 5वी स्टेप आता कुठली असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं डोळ्यासमोर ठेवायची 5वी स्टेप. आता A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 करायचं आहे. A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 करायचा आहे. एलिमेंट कुठला, ऑलरेडी इथं 1 आहे पण तो कसा आहे, मायनस आहे. आणि तो एलिमेंट 1 करण्यासाठी फक्त एकच ऑपरेशन शिल्लक राहील, कुठलं, स्केलर मल्टिप्लिकेशन. कुठलं, स्केलर मल्टिप्लिकेशन. जर मी -1 ला -1 जर मी मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू किती अप्लाय होईल, मायनस मायनस प्लस मध्ये रेफर होईल पहा. म्हणजे ऑपरेशन काय झालं तर इथं R3 चेंजेस टू काय असणार, R3 चेंजेस टू -1 मल्टिपल विथ R3च्या प्रत्येक एलिमेंटला -1 मला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, रफ कॅल्क्युलेशनची काय गरज आहे का विद्यार्थी मित्रांनो, इथं ऍक्च्युअल या स्टेपमध्ये आपण काय करतोय लक्षात घ्या, प्लसचा मायनस मायनसचा प्लस. ओके, मी R3 चेंज करणार आहे. याचा अर्थ काय अप्लाय होईल, याचा अर्थ काय अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो इथं, याचा अर्थ काय अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो इथं, R3 मी चेंज करणार आहे, याच्यात R1 R2 रिमेन्स सेम. ओके, 1 0 1 0 1 1 रिमेन्स सेम. मल्टिपल विथ इनवर्स रिमेन्स सेम. एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला उजव्या साईडला सुद्धा सेम R1 R2 रिमेन्स सेम. 0 1 0 1 -2 0 रिमेन्स सेम राहील पहा. ओके, रफ कॅल्क्युलेशनची काय गरज आहे का, मी काय करतो इथं प्रत्येक एलिमेंट -1 मल्टिप्लाय करणार आहे. 0 मल्टिप्लाय एनिथिंग व्हॅल्यू 0. 0 मल्टिप्लाय एनिथिंग व्हॅल्यू 0. -1 × -1 मायनस मायनस प्लस. याचा अर्थ काय अप्लाय होईल, मायनसचा प्लस झाला पहा. राईट साईडला सुद्धा -1 × -1 मायनसचा +1 प्लसचा -1 प्लसचा -1. फक्त साइन कन्व्हेन्शन प्लसचं मायनस मायनसचं प्लस करायचं काम कोण करणार इथं, -1 मल्टिप्लिकेशन मध्ये करणार आहे पहा. -1 मल्टिप्लिकेशन मध्ये रेफर होईल. समजलं व्यवस्थित. ओके, आता मला सांगा शेवटची स्टेप. ओके, जो एलिमेंट मी 1 केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या वरचे 2 एलिमेंट्स म्हणजे वरचे कुठले 2 एलिमेंट्स असणार इथं, A13 आणि A23 रिड्युसेस टू व्हॅल्यू किती करायचं आपल्याला, 0 करायचं आहे पहा. एलिमेंट कुठला आहे, 1 1 -1 व्हॅल्यू 0 होणार आहे. सिमिलरली R2चा एलिमेंट कुठला आहे, 1 1 -1 व्हॅल्यू 0. म्हणजे लॉजिकली ऑपरेशन काय येणार सांगा पाहू इथं, आता काय येणार ऑपरेशन इथं, लक्ष द्या व्यवस्थित. ओके, सांगा मला काय येणार ऑपरेशन, R1 changes to R1 minus of R2 R1 minus of R3. ओके, म्हणजेच काय घेतलं आपण, जो एलिमेंट 1 केलेला आहे त्याचा आपण त्याच्या वरचा एलिमेंट मी 0 केला, म्हणजे R1 चेंजेस टू R1 मायनस ऑफ R3. अँड त्याच वेळेस त्याच्या खालचा एलिमेंट म्हणजे कुठला असणार, त्याच्या वरचा म्हणजे कुठला एलिमेंट असणार, अगेन A23 कुठला एलिमेंट आहे, 1 आहे. म्हणजे R2 चेंजेस टू ओके R2 मायनस ऑफ 1 -1 व्हॅल्यू 0. R2 मायनस ऑफ R3 मध्ये रेफर होईल पहा. ओके, म्हणजे मॅट्रिक्स काय येणार पहा, मॅट्रिक्स ऑफ काय काय येणार आहे पहा, R3 रिमेन्स सेम नो चेंज, 0 0 1 रिमेन्स सेम. मल्टिपल विथ इनवर्स रिमेन्स सेम. एक्झॅक्टली राईट साईडला सुद्धा सेम कॅल्क्युलेशन्स काय येणार इथं, 1 -1 -1 रिमेन्स
सेम राहणार पहा. 1 - 1 रिमेन्स सेम. ओके, रफ कॅल्क्युलेशन्स काय काय नाही पाहता. रफ कॅल्क्युलेशन्स पहिला ऑपरेशन कुठला आहे, R1 मायनस ऑफ R3, R1 मायनस ऑफ R3. ओके, चला उजवीकडचे कॅल्क्युलेशन्स. ओके, R1चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1 मायनस ऑफ R3चा एलिमेंट कुठला आहे 0. 1 मायनस 0 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 रिमेन्स सेम. ओके, R1चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 0 मायनस ऑफ R3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 0. 0 मायनस 0 रिमेन्स सेम. ओके, R3चा एलिमेंट कुठला आहे 1. ओके, R1चा एलिमेंट कुठला आहे 1. तिसरा एलिमेंट मायनस ऑफ R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 1. 1 मायनस 1 1 इज रिप्लेस्ड बाय 0. 1 इज रिप्लेस्ड बाय 0. 1 0 0 कन्वर्ट झाला पहा. ओके, सेम काय उजवीकडे करणार आहे. चला उजवीकडचा पहिला एलिमेंट कुठला R1चा 0 मायनस ऑफ R3चा एलिमेंट 1. ओके, 0 मायनस 1 व्हॅल्यू -1. ओके, R3चा सेकंड एलिमेंट R1चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 1. ओके, मायनस इनसाइड द ब्रॅकेट R3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे -1. हा ऑपरेशनचा मायनस आणि हा एलिमेंटचा मायनस. गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होतं प्लसमध्ये होणार आहे मायनस मायनस +1 1 + 1 व्हॅल्यू 2. समजलं. तसंच R1चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 0. ओके, मायनस ऑफ इनसाइड द ब्रॅकेट R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे -1. परत गुणाकारामध्ये मायनस मायनस +0 + 1 व्हॅल्यू 1. म्हणजे 0 1 0 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झाला -1. ओके, 2 आणि लास्ट वन इज ऑल्सो 1. एलिमेंट लिहिताना व्यवस्थित बघून लिहा विद्यार्थी मित्रांनो. इथं वरचे पहिले 3 कॅल्क्युलेशन्स डावीकडचे असणार आहेत, पुढचे 3 कॅल्क्युलेशन्स उजवीकडचे असणार आहेत पहा. ओके, चला नेक्स्ट कॅल्क्युलेशन काय दिलेलं आहे. नेक्स्ट कॅल्क्युलेशन R2 मायनस ऑफ व्हॅल्यू R3. ओके, चला डावीकडे. आता डावीकडं R2चा पहिला एलिमेंट कुठला आहे 0. ओके, 0 मायनस ऑफ R3चा एलिमेंट 0. 0 मायनस 0 रिमेन्स सेम. 0 मायनस 0 व्हॅल्यू 0. ओके, R2चा सेकंड एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 1 मायनस ऑफ R3चा सेकंड एलिमेंट काय सर इथं 0. ओके, 1 मायनस 0 1 रिमेन्स सेम राहिला पहा. ओके, R2चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 1 मायनस ऑफ ओके R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे R2चा थर्ड एलिमेंट 1. R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 1 1 मायनस 1 व्हॅल्यू 0. 1 मायनस 1 व्हॅल्यू 0. ओके, म्हणजे 1 इज रिप्लेस्ड बाय 0. म्हणजेच काय काय झालं पहा 0 1 1 इज रिप्लेस्ड बाय 0 1 0 मध्ये आपल्याला पहा. पहिले 3 कॅल्क्युलेशन्स डावीकडे झाले. सेम कॅल्क्युलेशन मी उजवीकडे रेफर करणार आहे. ओके, उजवीकडचा पहिला एलिमेंट कुठला विद्यार्थी मित्रांनो R2चा 1 आहे पहा. ओके, 1 मायनस ऑफ व्हॅल्यू R3चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1 1 मायनस 1 व्हॅल्यू 0. ओके, चला सेकंड एलिमेंट कुठला आहे -2. ओके, ऑपरेशन मायनस इनसाइड ब्रॅकेट R3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे -1 एक्झॅक्टली इक्वल टू -2. मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस होणार आहे. मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस होतो. ओके, -2 + 1 व्हॅल्यू -1 मध्ये आपल्याला पहा. ओके, सिमिलरली थर्ड कॅल्क्युलेशन R2चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 0. ओके, मायनस ऑफ इनसाइड ब्रॅकेट R3चा एलिमेंट -1. ओके, मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस 0 + 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 मध्ये आपल्याला पहा. याचा अर्थ 1 - 2 0 इज रिप्लेस्ड बाय 0 - 1 1. 0 - 1 1 मध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित कळालं का पहा. ओके, समजलं का. आता बघा झालं का कन्वर्ट. जो मॅट्रिक्स ए दिलेला होता तो कन्वर्ट कशामध्ये झाला 1 0 0 0 1 0 0 0 1. त्यालाच काय म्हणतो आपण कॅपिटल I इंटू ए इनव्हर्स. एक्झॅक्टली इक्वल राईट साईडचा मॅट्रिक्स रिमेन सेम नो चेंज. -1 2 1 0 - 1 1 1 -1 -1. कळालं का पहा. ओके, म्हणजे डावीकडे काय केलं मी जो गिवन मॅट्रायसेस दिलेला होता त्याचं कन्व्हर्जन मी आय मध्ये केलं आणि उजवीकडे जो आय होता 0 1 0 0 0 1 0 0 0 1 तो न्यू मॅट्रिक्स मध्ये रिप्लेस झालेला आहे. -1 2 1 0 0 -1 1 लास्ट वन इज ऑल्सो 1 -1 -1 मध्ये रिप्लेस झाला पहा. समजलं व्यवस्थित. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आयची व्हॅल्यू किती असणार इथं 1 इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू राईट साईडचा मॅट्रिक्स रिमेन सेम नो चेंज. -1 2 1 0 -1 1 1 -1 रिमेन्स सेम राहिला पहा. ओके, 1 इंटू एनिथिंग रिमेन्स सेम राहणार आहे पहा. म्हणजेच काय झालं देअरफॉर फायनल आन्सर ए इनव्हर्स इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ ए इनव्हर्स इंटू मॅट्रिक्स ऑफ -1 2 1 0 -1 1 1 -1 -1 रिमेन्स सेम राहिला पहा.
ओके, म्हणजे जो काय ए दिलेला होता ह्या एचं रूपांतर मी कशामध्ये केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं ए इन्व्हर्समध्ये मी रेफर केलेला आहे पहा. म्हणजेच काय झालं इथं -1 -2 1 0 -1 1 1 -1 -1 मध्ये रिप्लेस झालं पहा. ओके, इट इज द लास्ट अँड फायनल आन्सर. ओके, म्हणजे ॲक्च्युअल मी ह्या स्टेपमध्ये ज्या काय 6 स्टेप्स मी कन्व्हर्जनच्या दिलेल्या होत्या 6 स्टेप्स, ह्या 6 स्टेप्स जे मी फॉलो केलेले आहेत, फक्त रफ कॅल्क्युलेशन जे काय असतील ते रफ कॅल्क्युलेशनमध्ये काय होतं आपल्याला इथं फरक पडतो पहा. समजलं. सेम टाईपचे मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे. एखादं दुसरं एक्झाम्पल उद्या नेक्स्ट लेक्चरला अजून एखादं एक्झाम्पल आपण ह्या फॉर्मॅटचं बघायचं आहे पहा. समजलं व्यवस्थित. सेम टाईपमध्ये 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला देतोय. फाइंडिंग ए इन्व्हर्स बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, लक्ष द्यायचं आहे पहा. होमवर्क दिलेला आहे पहा. HW. ओके, फर्स्ट इफ कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला 3 4 3. ओके, नेक्स्ट रो दिलेला आहे 1 1 0 1 1 0. नेक्स्ट दिलेला आहे 1 4 5 1 4 5. ओके, त्याचं काय काढायचं आपल्याला, ए इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. फाइंड ए इन्व्हर्स बाय युझिंग ERT एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, अजून एखादं एक्झाम्पल देतोय पहा. इफ कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला, मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेला आहे. एक मिनिट देतो. मॅट्रिक्स ए दिलेला आहे पहा. (1 2 -2). इफ कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ प्रोव्हाइड केलेला आहे 1 2 -2 1 2 -2. ओके, 0 -2 0 -2 0 -2 1. ओके, नेक्स्ट दिलेला आहे -1 3 -1 3 0. ओके, देन फाइंड ए इन्व्हर्स बाय युझिंग ERT एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत पहा. उद्या नेक्स्ट लेक्चर अजून एखादं एक्झाम्पल घेऊन आपण का अजून एक एक्झाम्पल देऊ दे घ्या. अजून एखादं एक्झाम्पल देतोय बा तुम्हाला मी इथं. सिंपल एक्झाम्पल आहे तिसरं. इफ कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 2 1 2 -1 3 -1 3. ओके, देन फाइंड A inverse by using ERT 2 by 2 चा दिलेला आहे पहा. ओके, अजून एक कॅल्क्युलेशन देतो पहा. 4th एक्झाम्पल. इफ कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 2 -3 1 4 2 -3 1 4. ओके, फाइंड A inverse by using ERT. जरी 2 by 2 चा मॅट्रिसेस जरी दिलेला असेल तर लगेच आउट ऑफ सिलेबस म्हणणार का. 2 by 2 चा दिलेला असेल तर फक्त त्याच्यामध्ये किती कॅल्क्युलेशन्स यूज करायचे आपल्याला, 4 कॅल्क्युलेशन. जे काय 6 कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्यातले पहिले 4 कॅल्क्युलेशन्स, पहिले 4 असं म्हणता येणार नाही आहे. जे काय असतील ते म्हणजे काय करायचं आपल्याला, आय म्हणजे काय असतं, युनिट मॅट्रिक्स 1 0 0 1 ला मला रिप्लेस करून मला युनिट मॅट्रिसेस रेफर करायचं आहे. समजलं, कळलं का पहा. ओके, एक्झाम्पल सोडवून ते ग्रुपवर प्रत्येक विद्यार्थ्यांनी शेअर करा. फेअर नोटबुकमध्येच एक्झाम्पल सोडवायचे आहेत. समजलं व्यवस्थित. ओके, धन्यवाद.